नमस्कार मंडळी, 9 जानेवारी 2025 वार गुरुवार, मराठी महिना मार्गशीर्ष तिथी भरणी, नक्षत्र साध्य. तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, देशात कुठेही अपघात झाला तरी जखमींना कॅशलेस उपचार मिळतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, भारताला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या रॉकेटची निर्मिती करणारे वैज्ञानिक डॉक्टर व्ही नारायण होणार इस्रोचे नवे अध्यक्ष. आणि पुढील अतिशय महत्त्वाची बातमी, दिल्ली विधानसभेसाठी तृणमूल आपला पाठिंबा, अरविंद केजरीवालांनी मानले दीदीचे आभार. आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे स्वप्न झाले पूर्ण, दिल्लीतून अखेर हवा असलेला शासन निर्णय निर्गमित. आणि यानंतर एक बातमी, पुण्यात पीटी तासावरून आलेल्या मुलींचे कपडे बदलण्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग, शाळेतील शिपायानेच केला कृत्य, गुन्हा कबूल करता शिपायाला बेड्या. आणि पुण्यामधून एक बातमी समोर येते, वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरी गमवावी लागली, तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई. आणि एक महत्त्वाची बातमी, कोठडीत मृत्यू झालेल्या परभणीतील सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबांनी नाकारली 10 लाखाची मदत. आणि महत्त्वाची बातमी, डोक्याला खाज सुटल्यावर 3 दिवसात पूर्ण टक्कल, बुलढाण्यात पूर्णा नदीकाठच्या 3 गावातील गावकरी अजब आजाराने हैराण, आरोग्य पथकाचा गावात ठिय्या, सर्वेक्षणाला सुरुवात. आणि पुढील महत्त्वाची बातमी, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी जमीन हडपली, सही न केल्यास स्पर्धेतून जाऊ न देण्याची धमकी, प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडांचेही नाव घेतलं. आणि पुढील अतिशय महत्त्वाची मोठी बातमी, टोरेस कंपनी कोट्यावधीच्या फसवणुकीचं प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग, 3 लाखाहून अधिक मुंबईकरांना कंपनीने घातलाय गंडा. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.